भारतीय संविधानानुसार न्यायव्यवस्था ही स्वतंत्र संस्था आहे. त्या न्यायाधीशांनी निरपेक्ष भावनेने न्याय दिला पाहिजे. कोणाला सुटकेतून शिक्षा किंवा कोणाला कृतीबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार न्यायाधीशांना असतो. पण आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, हे न्यायाधीश भारतीय संविधानाचं पालन करत नाहीत. भारतातील हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे दोन्ही स्तरावरील न्यायाधीश हे राज्यघटनेच्या आधारावर न्यायदान करत असतात. तिथं फिर्यादी किंवा साक्षीदार यांची काही अशी रूबरू सुनावणी होत नसते. दीज आर नॉट द ट्रायल कोर्ट्स. जर हे न्यायाधीश लठ्ठ पगार घेऊन आणि राजवैभवाच्या सुविधा घेऊन जर न्याय देत नसतील, कामकाज करत नसतील, तर हे त्या पदावर अपात्र आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेतील आमदार पडवा पडवीचे प्रकरण न्यायालयामध्ये 3 वर्षापासून प्रलंबित आहे. कोणी चंद्रचूड नावाचा न्यायाधीश होता, मध्ये कोणी भूषण नावाचा न्यायाधीश होता आणि नंतर सूर्यकांत नावाचा न्यायाधीश होता. जेव्हा हे प्रकरण त्या न्यायाधीशांच्या टेबलावर आले, त्यांनी राज्यघटनेतील आर्टिकल 10 नुसार अभ्यास करून हे पळून गेलेले आमदार पात्र की अपात्र याचा ताबडतोब निकाल दिला पाहिजे होता. न्यायाधीशांनी संविधानात्मक कलमांचा अभ्यास करून हे जे आमदार फुटणे, पळवणे हे चूक की बरोबर, योग्य की अयोग्य याचा निकाल म्हणजेच काय? न्याय. आणि असं न्याय देण्यासाठी चंद्रचूड, गवई आणि सूर्यकांत फेल ठरलेले आहेत. कारण हे न्यायाधीश प्रधानमंत्रीच्या दबावाखाली काम करीत आहेत. म्हणजेच काय? त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही. ते प्रधानमंत्रीच्या हितासाठी आपल्या पदाचा वापर करून संविधानाचा आधार घेऊन आतापर्यंत त्यांनी न्याय दिला नाही. म्हणजेच काय? दे आर प्रेजुडिस माइंडेड, पूर्वग्रह दूषित. प्रधानमंत्रीच्या प्रभावाने भारित आणि म्हणून ते अपात्र तर आहेतच न्यायाधीश, पण शिक्षेस पात्र आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून जर एका सामान्य माणसाला, नागरिकाला IPC CRPC नुसार, संविधानाच्या नुसार शिक्षा होत असेल, तर मला असं वाटतं की न्यायाधीशांना सुद्धा शिक्षा दिली गेली पाहिजे. जर भारतातील या तिन्ही न्यायाधीशांना शिक्षा दिली गेली तर आम्ही नागरिक समजतो की इथं संविधानाचं पालन होत आहे. पण आम्ही नागरिकांनी संविधानाचं पालन करावं आणि न्यायाधीशांनी संविधानाचं उल्लंघन करावं हे आम्ही जनतेला मान्य नाही. म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे की या न्यायाधीशांवर खटला दाखल करून यांचं कोर्ट मार्शल चालवलं गेलं पाहिजे.
फक्त यांना अपात्र करणेच नव्हे, यांना शिक्षासुद्धा सुनावली गेली पाहिजे. तरच आताचे इतर न्यायाधीश आणि पुढील त्या पदांवर येणारे न्यायाधीश हे न्यायदानाचं प्रामाणिकपणे काम करतील, अशी आजची गरज आहे. मी जे बोललो म्हणजे मी काय प्रधानमंत्री म्हणून नाही बोललो, मी राष्ट्रपती म्हणून पण नाही बोललो, मी हुकुमशाह म्हणून नाही बोललो, मी एक सामान्य नागरिक बोलत आहे. आणि माझी अपेक्षा आहे, जर आम्हाला तुम्ही संविधानानुसार आचरण करायला सांगतात तर तुम्ही सुद्धा संविधानानुसारच आचरण केलं पाहिजे. आणि जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही दोषी आहात, शिक्षेस पात्र आहात. न्यायाधीशांना मेंदू असतो, बुद्धी असते, ज्ञान असते. हे जरी मान्य केलं याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सामान्य माणसांना बुद्धी नसते, आम्हाला सामान्य माणसांना ज्ञान नसते. असं नाही, असं नाही. कारण संविधानानुसार सर्वांना सारखे अधिकार दिलेले आहेत. संविधानामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की सामान्य माणूस चुकला तर शिक्षा द्यावी आणि न्यायाधीश चुकला तर शिक्षा देऊ नये. मला तरी माझ्या अभ्यासानुसार असं वाटतं. आता सांप्रत जे काही कायद्याचे अभ्यासक असतील त्यांनी यावर चर्चा केली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.